अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 29 मध्ये आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझनची काही उदाहरणे बघितली होती. आजचा पार्ट 30 त्यात आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन याची काही तुलनात्मक वाक्ये बघणार आहोत, जी इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी गरजेची असतात. हा व्हिडिओ बघताना आपल्या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओ नंबर 29 मध्ये शिकलो होतो की डिग्रीज ऑफ कंपॅरिझन इंग्रजीमध्ये 3 आहेत. पहिलं आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर चला आज आपण या तिन्ही डिग्रीज घेऊन वाक्य बघूयात. तर आता आपण 3 डिग्रीज ऑफ कंपॅरिझन घेऊयात. उदाहरण घेऊया हॅप्पी, हॅप्पियर आणि हॅप्पीएस्ट. तर चला पहिलं वाक्य बघूयात. पॉझिटिव्ह वाक्य बघूयात. सुधा इज हॅप्पी. ठीक आहे, म्हणजे सुधा आनंदी आहे. आता दुसरं वाक्य कंपॅरेटिव्ह बघूया. सुधा इज हॅप्पियर दॅन हर फ्रेंड श्रेया. म्हणजे सुधा तिची मैत्रीण श्रेयापेक्षा जास्त आनंदी आहे. यातलंच तिसरं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं बघूया. सुधा इज द हॅप्पिएस्ट गर्ल इन द क्लास. म्हणजे सुधा ही वर्गातील सर्वात आनंदी मुलगी आहे. ठीक आहे, नीट लक्ष देऊन वाक्यांकडे ऐका आणि बघत जा. दुसरं वाक्य बघूयात. बॅड, वर्स आणि वर्स्ट घेऊन. तर वाक्य बघूयात. शी इज अ बॅड सिंगर. म्हणजे ती एक वाईट किंवा खराब गायिका आहे. यातलंच दुसरं वाक्य बघूयात. शी इज वर्स सिंगर देन हर सिस्टर. म्हणजे ती तिच्या बहिणीपेक्षा वाईट गायिका आहे किंवा खराब गायिका आहे. नेक्स्ट बघूयात. शी इज द वर्स्ट सिंगर इन द कॉम्पिटिशन. म्हणजे ती स्पर्धेतील सर्वात खराब किंवा वाईट गायिका आहे. ठीक आहे, तिसरं वाक्य बघूयात. तिसरं उदाहरण घेतलंय बिग, बिगर आणि बिगेस्ट. आता ह्यांची वाक्य कशी बनवायची? तर दॅट बिल्डिंग इज बिग. म्हणजे ती इमारत मोठी आहे. दुसरं वाक्य बघूयात. दॅट बिल्डिंग इज बिगर दॅन द अदर वन. म्हणजे ती इमारत दुसऱ्या इमारतीपेक्षा मोठी आहे. तिसरं वाक्य बघूयात ह्यातलंच. आता हे सुपरलेटिव्ह. दॅट बिल्डिंग इज द बिगेस्ट ऑफ द 3. म्हणजे ती इमारत 3 पैकी सर्वात मोठी आहे. ठीक आहे, आता पुढचं 4th वाक्य बघूयात आपण. उदाहरणं आहेत गुड, बेटर आणि बेस्ट. तर वाक्य बघूयात. ही इज अ गुड स्टुडंट. म्हणजे तो एक चांगला विद्यार्थी आहे. नेक्स्ट, ही इज बेटर दॅन हिज क्लासमेट. म्हणजे तो त्याच्या वर्गमित्रापेक्षा चांगला आहे. आता सुपरलेटिव्ह वाक्य बघूयात. ही इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. म्हणजे तो वर्गातील सर्वोत्तम विद्यार्थी आहे. ठीक आहे, आता 5th सेंटेन्स आणि उदाहरणे आहेत हॉट, हॉटर, हॉटेस्ट. तर वाक्य बघूयात. द सन इज अ हॉट स्टार. म्हणजे सूर्य एक गरम तारा आहे. नेक्स्ट, आता कंपॅरेटिव्ह वाक्य बघूयात. द सन इज हॉटर दॅन द मून. याचा अर्थ सूर्य हा चंद्रापेक्षा जास्त गरम आहे. म्हणजे सूर्य चंद्रापेक्षा जास्त गरम आहे. आता ह्याच्यातच सुपरलेटिव्ह कसं होईल? तर द सन इज द हॉटेस्ट स्टार इन द स्काय. म्हणजे सूर्य
हा आकाशातील सर्वात उष्ण तारा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण वाक्ये तुलनात्मक कशी होतात ते 3 डिग्रीजमधून बघितली. तर तुम्ही सुद्धा मनामध्ये अशीच वेगवेगळ्या तऱ्हेची तुलनात्मक वाक्ये बनवत राहा आणि तुम्ही सुद्धा आजच्या या व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा आणि इंग्रजी बोलत राहा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात आपल्या अल्पनिता शोच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.